तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल. आणि मित्रांनो, आजच्या या व्लॉगमध्ये आत्ता मी फर्स्ट टाईम जाणार आहे सायकलवर कॉलेजला. आता टाईम झाला आहे, एक सेकंड, अरे यार 7:33 टाईम झाला आहे. आणि आता माझी सायकल इथं लागली बघा. हीच आहे ती सायकल जिने मला जायचं आहे आज. आणि चला जाऊया, फर्स्ट टाईम जायचं आहे. आता बघू, 2 रूट आहेत माझ्याकडं. आता बघू जे इझियर पडेल, कारण की माझ्या थोडा चेनचा इश्यू चालू आहे. जे मला इझियर पडेल तर त्या रूटने मी जाणार. आता चला जाऊ, चलो. तर मित्रांनो, आता मी पोचलेलो आहे KSB चौकामध्ये. आणि आता दम लागला आहे ना, इकडनं आलो मी. आणि आता मी इकडे गेला आहे, KSBला रूट गेला आहे. इकडं कुदळवाडीला हा स्पाईन रोड आहे. आता मला पुढे जायचं आहे, पुढून राईट घ्यायचं आहे, तिकडून आपल्याला जायचं आहे कॉलेजला. तर आता बघू, 7:41 झालेत आणि टाईम खूप कमी आहे, तरी पण मी शूट करतो आहे तुमच्यासाठी. तर त्यासाठी एक लाईक करा फक्त. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून टाका. आता जातो मी, कसं वाटतं बघा स्टॅच्यू. चला आता जातो मी, चला बाय बाय. तर मित्रांनो, मी फायनली आता कॉलेजला पोहोचलो आहे, बघा इथं. आणि आता जाऊया क्लासरूममध्ये. चला, खूप दम लागतो, चला. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे शिवम. तो पूर्ण नाव सांग. आणि मी तो कॉल लागतो ते सांग. कॉलेज फ्रेंड लागतो ना? कॉलेज फ्रेंड आहे माझा. आणि मी आत्ता 11वीमध्ये आहे. आम्हाला मी पण 11वीमध्येच आहे. मी फेल नाही झालो. 10वीत नाही, मी 11वीमध्येच आहे. आणि मित्रांनो, आता बघू शकता मग किती घाम आला तुम्ही, कारण की मी आलो सायकलवर. तुम्ही बघितलं असेल फर्स्ट क्लिपमध्ये, तुम्ही बघा मी 6 किलोमीटर सायकल चालवली सकाळी ती पण. तर माझी तर एक्सरसाइज करायची गरज नाही मला, ही तर एक्सरसाइज होऊन जाते माझी रोजची. तू किती चालवतो सायकल? नाही, मी चालवत नाही सायकल, कारण माझ्याकडे सायकल नाही. Yo guys, I am back. यो निश्चय ब्रो, पर निश्चय. मैं क्या बोल रहा हूँ, आज मैं साइकिल से आया. और मैं साइकिल पंक्चर करके आया. मेरी भी साइकिल में हवा कम है, बस नहीं जाना है. हाँ, तो मेरे साथ चलेगा ना? कहाँ पे? इधर है नियावाड़ी बस्ती में. नेवाड़ी मस्ती में क्या? क्योंकि जाएंगे फिर बाद में. पर आज हमको लेट छोड़ेंगे, साला फिजिक्स का लेक्चर है आज, और ज्योग्राफी का भी है हमारा. मैंने मेरे भाई को पहले ही बोल दिया कि मैं साइकिल पंक्चर है, लेट. अबे कौन दहन हुई है? ओए उठ कर इंट्रोडक्शन दे. काय नको, आपल्या गरज नाही, सगळ्यांना ओळखतो मी. माहिती आहे, तू तर गपवाला आहे ना. तर मित्रांनो, आता फिजिक्सला केमिस्ट्रीचं लेक्चर आहे, आपण करूया. चला, हे तू पण कर रे, काय रे? कर गप. मित्रांनो, आज आम्ही ह्याने आणलेलं स्पेशल डोसा. मस्त आहे. कैसा लगा डोसा? मस्त एकदम सुपर. मस्त आहे. ये चटणी मस्त आहे इसकी, एक नंबर आहे. आणि मी आणलं चपाती भाजी, मटकीची भाजी. मैंने इन्हीं हाथों से बनाया. तूने बनाया? हाँ, चटनी मैंने बनाया, डोसा पापा ने बनाया. खा के देख. साले हाथ मत लगा, तू मैंने साथ. ये लवड़े मेरे. तर मित्रांनो, आता मी आलो आहे चिखलीच्या साईडला. आणि इथे मला सायकल रिपेअर करायची. माझी सायकलमध्ये हवा कमी होती, माझी सायकल रिपेअर नाही, हवा कमी होती, हवा भरली मी. आणि आता निश्चयची सायकलमध्ये पंचर आहे, तर त्यामुळे बघा पार्टच आहे, त्या पंचर आहे. तर त्यामुळे त्याची सायकल रिपेअर झाली का मग तुला मी इकडं माझं जाईल. भूक लागली खूप, पण आता बघूया काय भेटतं आहे का. तर घरी जाऊन जेवून चला बाय. रिपेअर करतो. आणि मेन गोष्ट म्हणजे बघा, हे असले मडगाट्स जे असतात ना, हे तुम्ही लावून नका घेऊ कधी. हे मडगाट्स पाणी वरती येतच आणि पूर्ण सगळं कोटबीट घाण होतं. आता काय करू, ते एक्सटर्नल लावून घेतो असं थोडं काहीतरी, जेणेकरून इथून पण पाणी उडतं. बघा सगळं पाणी उडालेलं घाण आहे इथं. म्हणून आता बघूया काय होतं ते, जाऊन पुढं डिस्कस करूया. झाल्यावर मी सांगतो तुम्हाला काय झालं त्याचे फायदे. तर मित्रांनो, जस्ट आता फायनली मी घरी पोचलो आहे. तुम्ही माझ्या चेहऱ्याला बघून तुम्ही माझ्या हालत काय झाली तुम्ही अंदाजा लावू नाही शकत. भाई असले पाय माझे कापतात माहिती काय. बघा खूप पाय कापतात माझे, तुम्हाला दिसत नसेल कॅमेरामध्ये, पण पाय दुखतात. म्हणजे भरपूर दिवसानंतर, मला सायकल चालवायची सवय आहे, पण भरपूर दिवसानंतर सायकल चालवली ना, तर त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. बघू आता उद्यापासून पण सायकलवर बघतो. आता काही आजचा एक्सपिरियन्स तर एवढा चांगला नव्हता.
आज मी दुसऱ्या रूटनी पण गेलो, जे कुदळवाडीचा रूट आहे त्या रूटनी नाही गेलो, मी जो घरकुलचा रूट आहे त्या रूटने गेलो. बघूया आता. आणि सॉरी मित्रांनो, कारण की माईक ना पोरांनी मस्ती कुठेतरी लपून ठेवलं मुद्दामून, तर मला जी मधली क्लिप्स आहेत ते माईक लावून रेकॉर्ड करताना आले, तर त्यामुळे मी असंच रेकॉर्ड केलं. तर थोडीशी व्हॉईस क्वालिटी तुम्हाला डाऊन झाली दिसेल, ह्या क्लिपसारखी नाही दिसणार, किंवा फर्स्ट क्लिप मी जी शूट केलेली जाताना सकाळी त्यासारखी नाही दिसणार. आणि टाईम बघू शकता तुम्ही, आता झाला आहे 1:15 वाजला आणि तरी पण मी इथंच आहे. म्हणजे घरी पोचलो आहे, पण हातपाय वगैरे काय धुतले ना, आता हातपाय धुतो पहिले आणि त्यानंतर आपल्याला जेवायचं आहे. आणि मग बघतो काहीतरी टी व्हीवर, वायफाय तर आहे, टी व्हीवर काहीतरी लावून बघतो जरा. तर मित्रांनो टाईम आता झाला आहे, मला 6:30 वाजले आणि सायकलमुळे माझा एवढा खांदा, चेस्ट खूप दुखायला लागला आहे. खांदा दुखतोय, चेस्ट दुखत आहेत. येऊन डायरेक्ट झोपलो तर मला काय कळलंच नाही, म्हणजे डायरेक्ट झोपून गेलो. मला काय अंदाजच नाही राहिला की आपल्याला कामं बंद करायचे आहेत वगैरे ते सगळं, पण डायरेक्ट झोपलो. आणि आता तर कामं सगळी बाकी आहेत, पण माझं नशीब एवढं चांगलं आहे ना मित्रांनो, देव मला दरवेळेस वाचवतो. बघा आता मम्मी सकाळी मला बोलून गेलेली की मी आज त्या मैत्रिणींसोबत जाणार आहे बाहेर, तर ती जाणार होती आणि मला काही लक्षात नाही, मी घाबरलो, मम्मी खपवणार आपल्याला, डायरेक्ट खपवणार आगावर थाडात, डायरेक्ट खपवणार. पण देवानी नशीब चांगलं की मम्मीला आज बाहेर पाठवलं आणि मम्मी अर्ध्या तासात किंवा 7-7:30पर्यंत येईल. तर त्यामुळे आपल्या 1 तासामध्ये काम होऊन जातं आणि लेक्चर्स पण करायचे आपल्याला, तर लेक्चर्स करूया. देवा थँक्यू देवा, तुझे आभार मी कधी नाही विचारणार. आणि मी तुला प्रॉमिस करतो देवा, मी तुला प्रॉमिस करतो, बाप्पाला बोलतो मी, देवा मी तुला प्रॉमिस करतो की मी तुला महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा मराठी ब्लॉगर बनवून दाखवणार. आणि बाप्पा तुझा आशीर्वाद माझ्या सदैव माझ्या पाठीशी असू दे, एवढंच सांगायचं होतं. तर आता कामाला लागतो पहिले. आणि माझ्या चुका मला कळत आहेत, मला थंबनेल बनवता वगैरे अजून येत नाही, तर थंबनेल थोडेसे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, इम्प्रूव्हमेंट होईल, खूप चांगली होईल. आता थोडेसे थंबनेल वगैरे थोडं काम करतो आहे मी त्याच्यावर, तर त्याच्यावर काम करून मी इम्प्रूव्हमेंट करणार, टॅग्स वगैरे रँकिंगला लावणार आणि महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी ब्लॉगर बनवूनच दाखवणार. तर तुम्ही मला सपोर्ट दाखवा आणि आज कामं करतो पहिले. तर मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे, आय होप जेवण वगैरे सगळं झालं असेल. आणि आत्ता टाईम नाही माझ्याकडे बघायला वॉच, आणि रेकॉर्डिंग होते फोनमध्ये, तर फोनमध्ये पण दाखवू नाही शकत. वाजले असतील 10 वगैरे वाजले असतील, अजून मी जेवलो नाही आहे. आणि मी आलो आहे गार्डनमध्ये शूट करण्यासाठी. आणि इथे खूप मस्त, म्हणजे घरातनं बाहेर गेल्यानंतर तुम्हाला असं फील होतं की मोबाईलपेक्षाही दुसरं म्हणजे असं जीवन आहे. मोबाईलपेक्षा जर तुम्ही हे केलं ना सराउंडिंग, तुम्हाला एवढा आनंद येईल. तर तुम्हाला मी सांगतो, लास्ट मी या गार्डनमध्ये कधी आलेलो आहे. लास्ट मी केव्हा आलेलो माहिती आहे का तुम्हाला, जेव्हा माझी 9th संपलेली आणि 10thमध्ये जस्ट एंटर झालेलो, समर वेकेशन चालू होती. तर इथे नवीन फ्रेंड्स बनवलेले मी सगळे. तर तेव्हा तिथे म्हणजे क्रिकेट खेळायला यायचा तेव्हा लास्ट. आणि बेस्ट बॅट्समन होतो इथला मी या ग्राउंडचा, आमच्या ह्याच्यामध्ये तरी. आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा जेवढी पोरं यायचे त्यांच्यामधला बेस्ट बॅट्समन होतो. आणि त्यानंतर तर 10वीत तर टाईमच भेटला नाही, मग काय सगळं बंदच झालं. आणि 11वी तर वाटलेलं टाईम भेटेल, पण 11वीत पण काही टाईम भेटला नाही. आणि आता असं वाटतं आहे की रिअल लाईफ आता चालू होते आणि ती खरं होती आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचा आहे. तर मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की माझे केस बघा, तेल वगैरे आता लावून मी सगळं रेडी झालं. पण मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची, ती म्हणजे की मी केस कापू की नको, का वाढू म्हणजे नॉर्मली जे असतात भारी केस तशी वाढू, का नॉर्मली आपला मिलिटरी ग्रेड नाही रे, मिलिटरी ग्रेड तोंडायचं तर सारखं. तर सांगा तुम्ही पटकन कमेंटमध्ये नक्की सांगा की वाढू, लॉंग हेअर ठेवू का शॉर्ट हेअर ठेवू, कसं म्हणजे चांगलं दिसेल. मी ते तुमच्या सजेशनवरनं मी आता डिसाईड करणार. ओके, माझी बिल्डिंग तिकडे आहे, ती रेड बिल्डिंग दिसते, त्या ह्या बिल्डिंगच्या पाठीमागे आणि त्या रेड बिल्डिंगच्या समोर आहे. म्हणजे त्या रेड बिल्डिंगची जी पोझिशन आहे ना अशी,
तशीच आहे, फक्त हिच्या मागे आणि हा बघू शकता इथे ब्रिज आहे. आणि मित्रांनो इथे ब्रिज असल्यामुळे इथे तुम्हाला एक मी रियालिटी दाखवतो. बघा ब्रिजच्या खाली काहीच नाही आणि ब्रिजला लागला आहे जंग, लय घाण गंज लागला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, इथे कधीही पाणी वाढतं, पाऊस पडला का लगेच कधीही पाणी वाढतं आणि लगेच पाणी लेवल वाढतं. आता तर सुक्का पडला आहे माहिती आहे ना, पाऊस नाही येत आता, तर सुक्का पडलेलं आहे तरी पण इथं लगेच पाणी लेवल वाढतं आणि लगेच पाणी भरतं. आणि सध्या तर मस्त गार्डनमध्ये एन्जॉय करतो आहे, कारण की मित्रांनो जेव्हा नेचरला एक चान्स देऊन बघा, मग तुम्हाला नेचर बोलेल अब मैं तेरे को करता हूँ असली जिंदगी की सैर. आणि तुम्ही आता बोलत असाल भाई कुठं फिरतोय तो, दाखवतो एक्सरसाइज करतो आहे. तर त्यामुळे तर आता 40 झालेत, 10:40 आणि अजून मी जेवलो नाही. घरातले कॉल करत असतील तर मी जातो घरी, नाही तर डायरेक्ट माहिती आहे ना मम्मीचा कसा असतं आहे आपल्या, तर जाऊया आता घरी पाहिजे.